राम राम मंडळी. मी तुमचा लाडका वैभव घेऊन आलेलो आहे एक नवीन रेसिपी. ती म्हणजे कोळंबी मसाला. मच्छी या खाद्यामध्ये सगळ्यात जास्त खाणारी जी कुठली रेसिपी असेल ती म्हणजे कोळंबी मसाला किंवा कोळंबी ही सर्वांनाच आवडते. तर ती सोप्या पद्धतीने घरगुती कशी बनवायची मसाल्यामध्ये, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्लीज नक्की तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पहा आणि कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर मंडळी, बनवूया. सर्वात प्रथम मी कोळंबी घेतलेली आहे. ती स्वच्छ आपल्याला पहिलं साफ करून घ्यायची. त्यात जो धागा असतो, धागा म्हणजे त्यांची जी घाण असते ती आपल्याला साफ करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ आपण. त्यात आपण तव्यावरती कांदा पहिलं भाजून घ्यायचा चांगल्या प्रकारे. त्याच्यामध्ये आपल्याला नंतर खोबरं टाकायचं आहे. सुकं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. सुकं वल्लं तुम्ही घेतलं तरी चालेल. त्यात एक मिरची टाकायची कट करून आणि चांगलं गोल्डन होऊन द्यायचं. त्यात आलं लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आलं लसूण टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून पण घ्यायचं आहे ते आपल्याला. हे मसाला झालेला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मी कढई घेतलेली आहे. त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. हा जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचा आहे आपल्याला. सुरुवातीला मी तेल घेतलेलं आहे आपल्याला फोडणीसाठी. त्यात मी जिरे टाकून घेतलेत. बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आपल्याला. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आपल्या तेलामध्ये. माझ्याकडनं थोडा लालसर झाला, तुम्ही त्याची काळजी घ्या. त्यानंतर टॅमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये. टोमॅटो चांगला गळून द्यायचा त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण जो मसाला वाटला आहे तो त्याच्यात टाकून घ्यायचा आणि चांगला तेल सुटूस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं आपल्याला मस्त त्याला शिजून घ्यायचं आहे मसाल्याला. त्यानंतर आपल्याला मी धनियाकूट टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर घरगुती, आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, थोडं कलरिंगसाठी टाकलं आहे मी. ही हळद टाकलेली आहे आणि कढीपत्ता. कढीपत्त्याने फिश ह्याच्यामध्ये खूप टेस्ट भारी लागते, फिश रेसिपीमध्ये कुठल्याही. त्याच्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला चांगला मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. त्यानंतर मी मसाला चांगला शिजून द्यायचा तेल सुटूस तर आपल्याला. आणि मग त्यात आपली जी साफ केलेली जी कोळंबी होती ती त्याच्यात टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. कोळंबी शिजायला खूप वेळ लागत नाही मित्रांनो, पण थोड्या वेळ तो शिजून द्यायचा, कारण जास्त ती कोळंबी मऊसूत पण झाली नाही पाहिजे किंवा कडक पण नाही राहिले पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला मध्ये चालून बघायचं आहे की किती शिजले, काय शिजले. आणि मी त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी, काय हवी, थिक ग्रेव्ही, नॉर्मल ग्रेव्ही, त्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकतात. नंतर मी लास्टला कोकम टाकलेला आहे. तुम्ही हवं तर चिंच टाकू शकतात, बट ठीक आहे, कोकम पण चालतं त्याच्यामध्ये. कोकम टाकायचं आहे आणि प्लेट झाकून आपल्याला एक 7-8 मिनटं चांगलं शिजून द्यायची कोळंबी. बघा मित्रांनो, मस्त प्रकारे शिजलेली कोळंबी आता. ती खाली चिटकून यायची काळजी घ्यायची आपल्याला. मसाला खूप फास्ट गॅस करू नये. कोळंबी झाल्यानंतर वर आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा आहे. जो कच्चा कढीपत्ता खूप भारी लागतो आपल्या त्याच्यामध्ये. कोळंबी आपली तयार झालेली आहे. ती तांदळाच्या भाकरीसोबत कडक लागते एकदम, नादखुळा.
मित्रांनो, तांदळाची भाकरी आमच्या घरात नॉर्मली जर स्पेशल काय असेल तर बनलीच जाते. नॉनव्हेज असेल तर हमखास लागतेच मला. आणि चला मंडळी, बघू लिंबू मारून कशी झाली आपली कोळंबी एकदा चेक करू. आणि तुम्ही ही रेसिपी बनवा आणि मस्त एन्जॉय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. थँक्यू.